ही पोस्ट मी कुठल्याही व्यक्तीला उद्देशून, कुठल्याही संघटनेला, कुठल्याही गटाला उद्देशून केलेली नाही. कुठल्याही एका विभागापुरती, मतदारसंघापुरती केलेली नाही. एखाद्या गोष्टीचं श्रेय आपण घेणे आणि त्याच्यावर स्वतः आपण कसं काय पुढे झालो हे करणे, हे आपण कुठल्या गोष्टी करता करतोय हे ज्याचं त्यांनी ठरवायला पाहिजे. या सगळ्यांनी जेव्हा एकत्रितपणे काम केलं त्याचा हा परिपाक आहे की एवढा मोठा विजय भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात या पुण्यात मिळाला आहे. आणि माझ्या मते ते सगळ्या लोकांचं श्रेय आहे. ते तळागाळातल्या सगळ्यात पहिल्या कार्यकर्त्याचं पहिलं श्रेय आहे. विजयाचं श्रेय नेत्यांनी कायम शेवटी घ्यावं, पराभवाचं पहिले घ्यावं. ह्या संस्कृतीत वाढलेले आम्ही आहोत. पुण्यामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर त्यांना मंत्रिपदी देखील त्यांनी शपथ घेतलेली आहे. मात्र वाद आणि श्रेयवाद रंगतो तो कसब्याच्या लीडवर. कारण गेल्या वेळेस पोटनिवडणुकीमध्ये धंगेकरांकडून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता आणि त्यानंतर आता ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जवळपास 15,000चा लीड या ठिकाणून मिळाला आहे. त्यामुळे या श्रेयवादाच्या लढाईला आता मोठं ही पुढे आलेली आहे. बॅनरबाजी होत आहे आणि कसब्यातून भारतीय जनता पार्टीचे काही नेते त्यांचे बॅनर पुढे आलेले आहेत की कसब्यातून आम्ही लीड दिला. याच गोष्टीवर सडेतोडपणे आपली भूमिका मांडलेली आहेत स्वर्गीय गिरीश बापट यांचे पुत्र गौरवजी बापट माझ्यासोबत आहेत. त्यांनीच ती फेसबुक पोस्ट केली आणि त्यामुळे ही चर्चा सुरू झालेली आहे. गौरव दादा, काय सांगाल? ही पोस्ट भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आहे की कार्यकर्त्यांची भावना आहे की तुमच्या मनातली खतखत आहे? सर्वप्रथम ही माझ्या मनातली खतखत आहे. ही पोस्ट मी कुठल्याही व्यक्तीला उद्देशून, कुठल्याही संघटनेला, कुठल्याही गटाला उद्देशून केलेली नाही. कुठल्याही एका विभागापुरती, मतदारसंघापुरती केलेली नाही. इन जनरल जे चित्र मी गेले 5-6 दिवस पुण्यात पाहतोय त्यांनी मला मनातनं जे वाटलं ती पोस्ट मी तिथे व्यक्त केलेली आहे सर्वप्रथम. दुसरं म्हणजे असं आहे की एखाद्या गोष्टीचं श्रेय आपण घेणे आणि त्याच्यावर स्वतः आपण कसं काय पुढे झालो हे करणे, हे आपण कुठल्या गोष्टी करता करतोय हे ज्याचं त्यांनी ठरवायला पाहिजे. आत्ता झालेली निवडणूक ही लोकसभेची निवडणूक होती. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनता आपल्या देशाला पुढचं 5 वर्ष कोण सक्षम नेतृत्व करणार आहे याच्याकरता मतदान करत असते. माननीय मोदीजींच्या रूपाने, पंतप्रधानांच्या रूपाने एक सक्षम नेता या देशाला गेले 10 वर्ष मिळाला. त्याच नेत्यावर या देशाने पुन्हा एकदा विश्वास ठेवला आणि माननीय मोदीजींनी पुन्हा एकदा शपथ घेतली तिसऱ्यांदा आणि त्या देशाचे पंतप्रधान झाले. त्यासाठी घेतली गेलेली ही निवडणूक होती आणि त्या दृष्टिकोनातून लोकांनी केलेलं हे मतदान होतं. काही ठिकाणी सीट पडतात, काही ठिकाणी सीट निवडून येतात, काही हारणाऱ्या निवडून येतात, काही निवडून येणाऱ्या हारतात. हा राजकारणाचा भाग आहे, हा निवडणुकींचा भाग आहे. हे आजपर्यंत सतत होत आलेलं आहे. परंतु त्यामुळे एकदम अचानक कुठेतरी काही मताधिक्य मिळालं आणि काही जास्ती झाल्यानंतर हुरळून जाणं आणि मग ते माझ्यामुळेच कसं मिळालं हे दाखवत राहणं हे माझ्याकरता हास्यास्पद आहे. कारण मी लहानपणापासून अशा प्रकारची संस्कृती कधी भारतीय जनता पार्टीत पाहिली नाही आणि मला ते जेव्हा ठळकपणे दिसायला लागतं आणि हेच बरोबर आहे असं जेव्हा लोकांना वाटायला लागतं तेव्हा माझ्यासारख्याला खेद होतो. गौरव दादा, तुम्ही फार स्पष्ट शब्दामध्ये ही फेसबुक पोस्ट लिहिली. तुम्ही काय बघितलं 5-6 दिवसात आणि निकाल लागल्यानंतर? काय अशा कुठल्या गोष्टी त्या खटकल्यात नेमक्या? एकतर असं आहे की मी तुमच्या सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा जेव्हा मी काही वाचतो, काही फॉरवर्ड येतात, कुठे काही फेसबुकला पोस्ट वाचतो, रस्त्यावर बॅनर पाहतो किंवा इन जनरल चर्चा पाहतो, त्याच्यातनं ही उद्विग्नता माझ्या मनात जी आली ती मी व्यक्त केलेली आहे. माझ्या मते अशा पद्धतीचं वातावरण असू नये. मी मगाशी पण जसं मी पोस्टमध्ये पण लिहिलेलं आहे की हा निवडणुकीत झालेला विजय याचे 3 सगळ्यात महत्वाचे भाग आहेत. एक म्हणजे भारतीय जनता पक्षावर लोकांनी दाखवलेला विश्वास, दुसरा माननीय मोदीजींवर दाखवलेला विश्वास आणि तिसरा जे उमेदवार होते मुरली अण्णा त्यांची लोकप्रियता आणि त्यांच्यावर लोकांनी दाखवलेला विश्वास की हा माणूस, ही व्यक्ती आम्हाला पाहिजे की जे आमचं प्रतिनिधित्व संसदेत करेल. मंत्रिपद हा पुढचा भाग झाला जो पुण्याला मिळालं, जे मोदीजींच्या नेतृत्वात त्यांना आणखीन मोठं काम करायची संधी मिळाली. पण मुळात खासदार म्हणून निवडून देताना लोकांनी त्यांच्यावर हा विश्वास दाखवला की ते आमचं प्रतिनिधित्व करणार आहेत. सो त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्या सगळ्याचा कलेक्टिव्ह भाग म्हणजे मग त्यांचा विजय असतो. त्याच्यात पार्टी काम करते, पक्षाचे कार्यकर्ते काम करतात, पदाधिकारी काम करतात, विविध मंत्री काम करतात. देवेंद्रजी पुण्यात येऊन गेले, बावनकुळे साहेब पुण्यात येऊन गेले, राजसाहेबांनी सभा घेतली, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं, रिपाईच्या आठवले गटाच्या लोकांनी काम केलं, लोक जनशक्ती पक्षांनी काम केलं, विश्व हिंदू परिषदेने काम केलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काम केलं, पतित पावन संघटनेने काम. या सगळ्यांनी जेव्हा एकत्रितपणे काम केलं त्याचा हा परिपाक आहे की एवढा मोठा विजय भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात या पुण्यात मिळाला आहे. आणि माझ्या मते ते सगळ्या लोकांचं श्रेय आहे. ते तळागाळातल्या सगळ्यात पहिल्या कार्यकर्त्याचं पहिलं श्रेय आहे. विजयाचं श्रेय नेत्यांनी कायम शेवटी घ्यावं, पराभवाचं पहिले घ्यावं. ह्या संस्कृतीत वाढलेले आम्ही आहोत.
अनेकांना असं ही फेसबुक पोस्ट केल्यानंतर अनेकांच्या अशाही चर्चा सुरू झाल्या की गौरव बापट पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेले आहेत. कुठेतरी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तर ही पोस्ट नाही ना, अशा हे बघा, तुम्ही त्या पोस्ट बरोबर एक फोटो पण टाकलाय. स्वर्गीय वसंतराव भागवत म्हणजे जे काही लोक होते ज्यांच्या पक्ष बांधणीमध्ये आणि पक्षाच्या पाया रचण्यामध्ये ज्यांचा सहभाग होता, अशातली व्यक्ती म्हणजे ज्यांनी प्रमोद महाजनांसारखा नेता घडवला या देशात, अशा वसंतरावांची पोस्ट मी त्या फोटोत तो टाकलाय. त्याच्यात त्यात स्पष्ट वाक्य आहे की मी काम करीन पण उमेदवार मी नसेन. पक्ष ठरवतो जे काय असेल ते, त्याच्यात कोणीही कधी मागायला जायचं नसतं, काही ना. तीच पक्ष शिस्त आहे आणि तीच अपेक्षित आहे. त्यामुळे तशा पद्धतीनेच राजकारणात ऍक्टिव्ह होणे आणि न होणे म्हणजे बॅनर लावणे म्हणजे ऍक्टिव्ह असेल तर मी ऍक्टिव्ह नाही. मी कधीही आयुष्यात माझे बॅनर लावू शकत नाही. काम करायचं म्हणत असाल तर मी काय काम करतोय ते मला माहितीये, माझ्या नेतृत्वाला माहितीये, माझ्या कार्यकर्त्यांना माहितीये. त्याची जाहिरात करणं हे माझ्या हिशोबात बसत नाही. एक कसब्याची पोटनिवडणूक होती, त्यानंतर पुण्याची लोकसभा झाल्या. त्यामध्ये असे अनेक चर्चा झाले की गिरीश बापटांचा पुणे हा बालेकिल्ला होता, भाजपचा नव्हे. आणि त्याच्या लीडवरून काही गोष्टी चर्चेला गेल्या. आणि कसब्यातही अशाच चर्चा झाली होती की गिरीश बापट यांचा कसबा हा बालेकिल्ला आहे, भाजपचा नव्हे, अशा चर्चा झाल्या. काय फॉर्म्युला होता बापट साहेबांचा नेमका या सगळ्या गोष्टीमध्ये? फॉर्म्युला मी पहिले सांगतो. बापट साहेबांचा फॉर्म्युला एकच होता: निवडून आल्यानंतर पुढच्या निवडणुकीपर्यंत खाली मान घालून काम करत राहणे. ते काम करताना समोर आलेली व्यक्ती भाजपची आहे का, काँग्रेसची आहे का, राष्ट्रवादीची आहे का, रिपाईची आहे का, मुसलमान आहे का, हिंदू आहे का, दलित आहे, ह्यातला कुठलाही भेद न करता, कुठलीही जात पंथ धर्म न बघता, पक्ष न बघता होण्यासारखं काम असेल, खरंच विचारायची गरज असेल तर आपल्याकडनं जे होईल ते करत राहणे, सतत लोक संपर्क ठेवणे, हेच त्यांचं गमक होतं. आणि तसंच त्यांनी काम करत राहिले आणि ते सक्सेसफुल झाले. त्यामुळे तो त्यांचा बालेकिल्ला होता का, तसं नाही. पक्षाच्याच नेतृत्वात ते लढले, पक्षानेच त्यांना संधी दिली, पक्षाच्याच चिन्हावर लढले. सो पक्षावर पण लोकांनी विश्वास ठेवला. कधी कधी अँटी इन्कम्बन्सी होते, कधी कधी वेगवेगळे फॅक्टर वर्क करतात. एखादी इलेक्शन जाते, एखादी येते. बापटसाहेब स्वतः पहिली पोटनिवडणूक 91 सालची हारले होते. जे पुण्यातले जुने इतिहास जाणणार आहेत त्यांना माहिती आहे. 96ची लोकसभेची निवडणूक सुरेश कलमाडींच्या विरोधात हारले होते. म्हणजे असं काही नाही की त्यांनी पराजय कधी बघितला नाही. राजकारणात सगळंच पचवावं लागतं. विजयाचा याला भारतीय जनता पक्षाचं हे यश आहे. नरेंद्र मोदी असतील, भारतीय जनता पार्टी असेल, अनेक संघटना मित्र पक्षांनी हा मिळून विजय मिळवलेला आहे. त्यामुळे श्रेयवादाची जी काही बॅनरबाजी केली जाते ती केली जाऊ नये. आणि यासोबतच फेसबुक पोस्ट आणि आता आपल्याशी बोलताना त्यांनी आपलं रोखठोक मत आपल्याशी व्यक्त केलेलं आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.